हाय सोनाली. हॅलो. हाय 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 हाय. आज काय सांगू, माझ्या अंगावर एकच गोष्ट आज आली आहे, शहारा. काय सांगू सोनाली, तुला तर माहिती आहे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाई आहेत, ज्या आडनाव लपवतात, पण मला त्या खूप आवडतात. ईशा मॅडम, माझ्या मनातल्या भावना त्यांच्याबरोबर पोहोचवण्यासाठी गेली वर्षभर मी प्रयत्न करतोय. आणि आज काय झालं माहितीये का सोनाली, आज सकाळी त्यांचा मेसेज आला. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. आज त्यांचा मला मेसेज आला, चौगुले सर आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, मी खूप अस्वस्थ आहे, कृपया मला लवकरात लवकर घरी भेटायला या. अरे यार, अजून काय पाहिजे. मी काय सांगू, मला कळत नाहीये, मन फुलपाखरू झालंय ग माझं आणि हवेत उडायला लागले. मी नाही सांगू शकत. आणि एकच गोष्ट आहे रे त्याच्या मागे, मन कसं जिंकावं लेखक प्रसाद ओक. माणसाला काय करावं यार. पहिली 147 पानं आहेत ना, सगळे फॉर्म्युले फेल गेलेले आहेत. टोटल फेल्युअर. काय त्याचा उपयोगच नाहीये. पण 148 पानावर जे लिहिलेलं आहे, काय वाक्य त्यांनी, पहिलंच मी बघितलं, मी असं होपलेस होतो काय. आणि जे पहिलं वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे, आग जब दोनों तरफ से लगती है तो जोरदार मार दो हातोडा, असा टाईप काहीतरी वाक्य आहे. म्हणजे इथून तिथून उचललेलंच आहे, मुद्दा तो नाही आहे. पण यार, मला इन्स्पिरेशन मिळालं त्या वाक्यामुळे आणि आज मी इकडे आलेलो आहे. आज माझ्या भावना तिच्यापर्यंत मी पोहोचवणारच आहे. बस मला दुसरं काही माहिती नाही. विश मी लक. ऑल दी बेस्ट करा यार सगळ्यांनी, प्लीज. आज तरी होऊन जाऊन दे यार. आय लव्ह यू ऑल. ईशा मॅडम. चौगुले सर. अरे बापरे. अरे बापरे. अरे बापरे. बसा ना सर. सर सर इथे 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 बसा ना सर. सर ईशा, आय लव्ह यू. विचार करत होतात का काही, तिथे अडकला तू? नाही, थोडासा लाडू अडकला होता, गिळला तो. तुम्ही मला बोलवलंत आता, म्हणजे तुम्ही आज मला सांगितलं की व्हॅलेंटाईन्स डे, मला अस्वस्थ वाटतंय. मी लुंगी सोडून आलो. नाही, लुंगी धुत होतो, मी सोडली, ती बाजूला केली. मी मिळेल ते कपडे घातले आणि मग मी इकडे आलो. मला सांगा ना प्लीज मॅडम, काय सांगा. सर सर बोलायचंय म्हणजे सर, प्लीज सांगा. मला ना त्रास झालाय व्हॅलेंटाईन्स. मी आहे ना, त्रास तुमचा सोडवायला मी आहे ना. मला सांगा फक्त काय आहे ते, प्लीज. बघा, मी तुम्हालाच मेसेज. हो कार आहे माझा. कशावर हो? नाही, ओके, ठीक आहे, काय हरकत बोलताय नाही. सर? मला माहिती, मला असं वाटतं. बोलू का सर? प्लीज मी प्लीज ऑलरेडी अस्वस्थ आहे ना सर. होय. मी खरं सांगू का, मी होय. तुम्हालाच मेसेज केला कारण हा चौगुले तुम्ही खूप स्पेशल आहात. स्टॉप. हे वाक्य पुन्हा ऐकायचंय मला. चौगुले तुम्ही खूप स्पेशल आहात. पुन्हा ऐकायचंय. केला कारण चौगुले तुम्ही खूप स्पेशल आहात. आता स्लो मोशन. गुले तुम्ही खूप स्पेशल आहात. स्लो मोशन मध्ये चौ गेला, नुसता घोले आला. म्हणून मी ठरवलं की तुमच्याशीच बोलायचं. पण मला ना कळत नाहीये सर, मी कसं बोलू. म्हणजे माझे शब्द पिंगा घालतायत, माझ्या पोटात फुलपाखरं उडतायत. आणि मॅडम जास्त वेळ काढू नका, माझंही मन चिचुंदरी झालंय. सॉरी, हे झालंय, पक्षी झालंय माझं, मला कळत नाही मी पण काय. प्लीज सांगा, तुम्ही मनातलं सांगा मला. मॅडम एक मिनिट, मी फक्त काय. नाही अनवाणी ऐकतो. अय्यो, हां बोला मॅडम. येस. श्रमेश बाहेर ये लवकर. रमेश मावशी, काय झालं? हे असं करतो. हा, माझा भाचा श्रमेश. चौगुले सर. सर. हॅलो सर, बरे आहेत ना सर? अरे ऐका नको हां. सर आज येस. व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. हो. मारा गप्पा मारा, मी आत आहे. म्हणजे इकडे माझं हे मी काय करू याच्यावर गप्पा मारून. असलं नाही माझं काही बाबा, असं आपण मारू ना गप्पा त्यापेक्षा. पण फक्त आपण काय बोलणार सर, त्याच्याविषयी बोलायला बोलवलं ना तुम्हाला मी इथे. हो बरोबर आहे, पण माझं तुमच्यावर हे आहे ना, काय विश्वास आहे माझा तुमच्यावर. सर, माझाही फक्त तुमच्यावरच विश्वास आहे.
तुमच्याशी बोलायचं होतं कारण मला कळत नाहीये काय करू सर. हा माझा भाचा हा कार्टा आहे, पोरीच्या प्रेमात पडलाय. आय एम इन लव्ह. ती नाही म्हणते त्याला, तरी हेच करायचंय त्याला. आय डोंट केअर. शी इज माइन, आय एम हर्स, दॅट्स इट. गप्पा बस. काय करतोय हा आता? आज व्हॅलेंटाईन्स डे, तर आज परत प्रपोज करणार म्हणतोय. नाही म्हणाली ती ऑलरेडी. आता मला सांगा तुम्ही सर, जर समोरची स्त्री रिस्पॉन्स नाही देते तर लोचटासारखं मागे 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 असं करायचं असतं का चौगुले? बघ रे, बघ बघ त्या माणसाकडे बघ. तुला वाईट वाटू नये ना म्हणून तुझ्या विरोधात बोलत नाहीये पटकन तो माणूस. बिचारा किती, आय गो, त्यांना किती वाईट वाटलंय बघ. त्यांना बघवत नाहीये माझा त्रास. बापरे, ते तिकडे कुठे? काय चारित्र्यवान माणूस आहे माहितीये. चारित्र्यवान माणसं असं करतात? बस. त्यांना बघवत नाहीये माझा त्रास. अरे ते किती चारित्र्यवान आहेत माहितीये का तुला? ते ना, त्यांनी असं गुडघ्यावर बसून एखाद्या मुलीला प्रपोज जरी केलं ना, तरी एक भाऊ आपल्या बहिणीला गुलाब देतोय असंच वाटतं. त्यांच्या डोळ्यात फक्त भाऊ दिसतो. ए चल जा जागा. काय 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 सर? असं काही नाहीये. भाऊ काय दिसतो असं नाहीये. मी नाही तुम्ही वेगळ्या अँगलनी माझ्याकडे बघा. मी वेगळं असू शकतो ना, एकदा मी बघा. बघत नाही का तुमच्याकडे? अरे बापरे. हा, तुम्हाला असं वाटतं मी बघत नाही तुमच्याकडे सर? सर मी बघते तुमच्याकडे म्हणून तर मला माहितीये ना तुम्ही कसे आहात, म्हणून तर तुमच्याकडे मदत मागायला आली आहे ना मी सर. सर तुम्ही सात्विक आहात. सात्विकता तुमच्याकडून शिकावी. शिवी देताय का नीट बोलताय? सात्विक आहात असं कसं म्हणता तुम्ही? इकडे येतो. किती सात्विक आहे माणूस बघ. शिक काहीतरी त्यांच्याकडनं. एवढी वर्ष सात्विकता जपली आहे त्या माणसाने. काय वय आहे त्या माणसाचं? अरे 53 आहेत ते आज. नाही 53 नाही. 53 नाहीये माझं. जस्ट इट इज 52 आणि वर्ष आणि 9 महिने. 3 महिने आहेत अजून 53 पूर्ण व्हायला. अजून खूप वेळ आहे 53 व्हायला. आणि लाईफ स्टार्ट्स ॲट 52 years and 9 months असं म्हणतात तिकडे. हा, मी आजपर्यंत अजून आयुष्यात पाव आयुष्य सुद्धा जगलेलं नाहीये. सॉरी सर, पण यमाचा चहा रेडी आहे. तुमचा पाव तो कधी पण बुडवेल. काय बोलतो? सॉरी सर. मूर्ख आहेस का? असं बोलतात? बघ ते चिडले पण नाहीयेत. समजून घेतोय रे माणूस. तू असं बोललास तरी समजून घेतोय तो माणूस. काय करायचं सर तुमचं? तुम्ही किती चांगले आहात सर. हा, तुम्ही केवढे गोड आहात. आणि म्हणूनच मला असं वाटतं तुम्हीच याच्याशी बोलावं. बोला एकदा याच्याशी. सर तुम्ही कधी असं एकतर्फी प्रेम केलंय? हा नाही. मी सांगू शकते ना, नाही केलंय. अरे कळत कसं नाही रे तुला सोन्या? असं नको न करूस. प्रेम बिम सगळं फालतू असतं. अरे एकटं जगण्यात खूप मजा आहे. मला जोडीदार पाहिजे. माझं ठरलंय. मी माझ्या प्रेमासाठी जग धरणार आहे वेठीस. प्रिया माझी भजी, मी तिचा पॅटीस. हे असं सगळं करतोय प्रेमात हा. काय बोलाय? सर मला ना खरंच कळत नाहीये आता मी काय करू. तुम्ही बोला ना त्याच्याशी. हो. हा, त्याला एकटं राहण्याचे फायदे समजावून द्या त्याला. पण मी असं कसं सांगताल? नाही सर प्लीज, माझं नाही ऐकत. तुम्ही सांगितलं तर मला असं ऑड वाटेल. एकटे राहण्याचे फायदे मी त्याला कसे सांगू ना? बरं नाही वाटणार ना. माझ्यासाठी एवढं नाही करू शकत. नाही हे असं नका म्हणू. मी तुमच्यासाठी काही करू शकतो. मी खरं पण असं नाही. शपथ आहे माझी. शपथ. सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं. नाही मला कळत नाही. मी काय रे शपथ नाही घ्यायची. शपथ नाही घ्यायची. सांगा हो. ना प्लीज. मी पाया पडू का तुमच्या? नाही मी सांगतो त्याला. प्लीज त्याला एकटं राहण्याचे फायदे समजाव. 2-3 फायदे सांगा फक्त. पटेल त्याला. प्लीज सर. सांगतो. प्लीज सर. मी इथे आपलं बोला. मी ऐकत नाही. प्लीज सर बोला. सॉरी. काय? हो होय. मला कसं असतं, एकटे राहण्याचे फायदे असं काय असतात. म्हणजे एकटे राहण्याचे हे मजा नसते अशी काही. पण एकटे राहिलं की फायदे असतात. हो सांगतो. एकटे राहण्याचे फायदे म्हणजे टूथपेस्ट पुरते आपल्याला. लवकर संपत नाही. आणि मग दुसरा फायदा हा असा आहे की ओला टॉवेल जर ओला टॉवेल कोणी ठेवला असं म्हणायला कोणी नसतं आपल्या घरी. आपण ओला टॉवेल कुठे ठेवू शकतो. आणि तिसरा फायदा म्हणजे आपण जर दारू पिऊन आलो. दारू पिणं वाईट. मला माहिती. दारू पिणं हे इट इज इंजुरियस टू युअर हेल्थ. पण जर दारू डोसून आला तर
दारू ढोसून आलास तर पायरीवर झोप असं म्हणायला घरी कोणी नसतं. हे 3 फायदे असतात. पण हे 3 सोडल्यास बाकी एकत्र राहण्यात मजा असते. खरंच सांगतो, एकत्र राहण्यात खूप मजा असते. मी येस, पण तेच सांगतोय सर. Yes. मी सगळ्यांना ओरडून हेच सांगितलंय, प्रेमात माझा बळी द्या पण मला माझी खळी द्या. मी बोललोय सगळ्यांना. Yes, yes. पण कोण ऐकतच नाही. तुम्ही बसा नाही हो. तुम्ही इथे Yes, yes. बसा. मी मावशीला पण हेच सांगितलं, म्हटलं एकटं राहण्यात गंमत नाहीये, प्रेमात पड. हे मात्र बरोबर बोललास तू. हे अगदी करेक्ट बोलताय. सांगितलंय पण ती ऐकत होय. नाही. तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, होय. तुम्हाला कधी प्रेमात पडावंसं नाही वाटलं? आहे? एकाच शहाळ्यात 2 स्ट्रॉ घालून समुद्रकिनारी एकमेकांच्या डोळ्यात बघत पाणी प्यावंसं नाही वाटलं? आपली आवडती व्यक्ती समोरून गेल्यानंतर रोमॅन्टिक गाणं तुमच्या व्हायोलिनवर वाजलं असेलच ना केव्हा तरी? काहीतरी आपल्या डोळ्यात कचरा गेल्यानंतर कोणीतरी आपल्या डोळ्यावर सुद्धा अशी हळुवार फुंकर मारावी असं वाटलं असेलच ना तुम्हाला? दादरच्या गल्लीमध्ये लस्सी पिऊन झाल्यानंतर तिच्या ओठावर अडकलेली लस्सी हळूच अलगद पुसवत असं करावंसं वाटलं असेलच ना? मला लस्सी पाहिजे. मला लस्सी पाहिजे. मला बाबाची लस्सी पाहिजे. मला लस्सी पाहिजे. काय होतंय सर तुम्हाला? मला लस्सी पाहिजे. सर काय बोलताय तुम्ही? लस्सी काय बोलताय? मला रस्सी पाहिजे. हा? रस्सी पाहिजे या असल्या सगळ्यांना बांधून ठेवायला. हा, हे म्हणत होतो. तू पण अरे, हे हॅल्युसिनेशन आहे. हे हा. असं मला भास या टाईप कळलं किती त्रास होतोय त्यांना? बघ, असं करू नकोस. त्रास झाला. किती त्रास होतोय त्यांना. एका फटक्यात त्यांनी ओळखलं हॅल्युसिनेशनची केस आहे. कळतंय तुला? आणि हे का होतं सर? प्रेमात पडल्यामुळे हे असं सगळं होतं, हॅल्युसिनेशन्स वगैरे. आता माझं उदाहरण घे. काय? मी फक्त कामाकडे फोकस केला. हे फालतूपणा, प्रेम, मी याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि मी हवं ते अचीव केलं. तुला काय वाटतं, माझ्या आजूबाजूला असं प्रेमात पडण्यासारखे पुरुष नव्हते? अरे दर 10 मिनिटांनी दिसायचे मला असे पुरुष. हो, दिसायचे कशाला, आजही आहे असं सगळं. दिसतात. पण आता आपले सरच घे, किती चांगले आहेत सर. सो हँडसम. म्हणजे मुलीला एका नवऱ्यामध्ये, आपल्या नवऱ्यामध्ये जे जे गुण हवे असतात ते सगळे आहेत या माणसामध्ये. तुम्ही किती भारी आहात. किती सर, तुम्ही एवढे चांगले आहात. तुम्ही कमाल आहात. तुमच्यात सगळं आहे. पण मी तुमच्या प्रेमात पडले का? नाही, प्रेमात नाही पडले ना मी, एवढं सगळं असून. हे बघ, प्रेमात नाहीये ना मी, त्यामुळे मी खुश आहे. मी काही करू शकते. हे बघ, मला काहीच वाटत नाही. मी आज त्यांचा हात धरला, मला काही वाटतंय नाही, कारण मी प्रेमात नाहीये सोन्या. मी असं बोलता बोलता केलं, काही मला झालं. काय झालं? काय झालं? सर पाणी देऊ का? काय होतंय तुम्हाला? आय एम ओके. काय झालं? काय आपण जेव्हा बोट शेगडीकडे नेतो ना, तेव्हा त्या बर्नरला काहीच कळत नाही काय झालं ते, पण बोटाला मात्र फोड येतो. आणि ज्याला फोड येतो ना, त्याच्या वेदना त्यालाच कळतात. म्हणजे काय नाही बोलताय? सांगू शकत आहे. बरेच दिवसांनी त्यांचा व्हायोलिन वाजलाय असं वाटतंय मला. रमेश, काय बोलतोय? काय ते बोललो? तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हा, बोला ना सर. अतिशय काय? महत्वाचं आहे. हो, बोला. रमेश 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 आय लव्ह यू. अगं प्रेम आंधळ असतं पण एवढा बघ, इकडे आहे मी. इकडे कुठे हे तरी बघ. रमेश आय एम सो सॉरी रमेश, मी चुकले. तुम्हाला विचारलंस आणि मी तुला नाही म्हटलं, पण त्यानंतर जेव्हा तू 24 तास माझ्याशी नाही बोललास ना, मला इतकं हरवल्यासारखं झालं ना. मला कळेना मी काय करू. म्हणजे खरं प्रेम विरहात असतं म्हणतात ना, तेच खरंय रे, तेच खरंय. मागचे 24 तास मला 24 युगांसारखी वाटली. बस आता हा विरह. माझ्या मनाच्या आणि मेंदूच्या शर्यतीत माझं मन जिंकलंय. रमेश, आय लव्ह यू रमेश. प्रिया, आय लव्ह यू टू. जय प्रसादो, जय प्रसादो. एक मिनिट. प्रसादोगचा काय संबंध?
अहो त्यांचं पुस्तक आहे ना, मन कसं जिंकावं, ते वाचलंय मी. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की जर पहिल्यांदा मुलीने नकार दिला तर तिला 24 तास अवॉइड करायचा, रिप्लाय नाही करायचा. मग ती आपला विचार करू लागते आणि मग होकार कळवते. हे माझ्या पुस्तकातच नाहीये. अरे लबाडा, प्रत्येकाला वेगवेगळ्या आवृत्त्या देतोस काय? अरे डेंजर आहे हा माणूस. सर त्यांची चूक नाही, ते वयानुसार लिहितात सर. म्हणजे 24 तासाची आयडिया तुम्हाला दिली तर प्रॉब्लेम होईल. 24 तास तुम्ही इग्नोर कराल, पण 24 तास तुम्ही जगाल काय? भेंडी पाहिजे ना. मी मगाशीच बोललो, यमाचा चहा रेडी आहे, तुमचा पाव केव्हा पण बुडवेल तो. रमेश काय बोलतोयस? मावशी सॉरी मावशी, आम्ही बाहेर जाऊ. जा ना, जा हेच तर वय आहे प्रेम करायचं. जा मजा करा. आपण लवकर जाऊया, या माणसाला आपलं प्रेम बघवत नाही अरे नाही, माझा काय संबंध? तुम्ही डबल ढोलकी आहात का? मगाशी विरोध केलात त्यांच्या प्रेमाला आणि आता काय सपोर्ट केलात? सर माझा विरोध एकतर्फी प्रेमाला होता हो. आता दोघांची संमती आहे तर काय हरकत आहे सर, प्रेम करावं ना मग. खरं तर मलाही कधी कधी वाटतं सर, आपणही प्रेमात पडलं पाहिजे. आपणही कोणाला तरी गुलाबाचं फूल दिलं पाहिजे. मग ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोला ना. व्हॅलेंटाईन प्रेम करतो तुमच्या व्हॅलेंटाईन लग्न करू जाऊन येऊन. काय बोलताय सर, काहीच कळत नाहीये काय बोलताय. आजूबाजूला असा सनी नाव सुरू होणारा कोणी असेल, एसनी, तर तुम्हाला आवडेल का असं एसनी? सर तुम्हाला कसं कळलं माझ्या मनात कोणीतरी आहे ज्याचं नाव एसनीच सुरू होतं? कारण मी ओळखतो तुम्हाला, मी पूर्णतः ओळखतो. सांगा, फक्त बोला, फक्त बस सांगा. पेटीचे श्याम सर. त्यांना बघितलं ना की मला काहीतरी होतं सर. अरे मागते रे, ते कसे वाटतात माझ्यासाठी? खड्ड्यात घेऊन तुझ्या हे कोण काय दिवसभर करते रे, पिटी पिटी करत बस. माझे मला क्लासेस आहेत, भेटच मला सांगून ठेवतो. तू भेट मला सांगून ठेवतो. श्याम सर सांगा ना कसे वाटतात? वा वा वा, खरंच अतिशय लवली परफॉर्मन्स. बघूया हास्य रसिक काय म्हणतात. जय प्रसाद ओक. वा वा, बहारदार. ते जे पुस्तक आहे ते समवयस्क लोकांसाठी आहे. मी रमेश, सम्या. लक्षात घे तू. बरं, तुला तुझ्या पूर्ण संपूर्ण स्किटमुळे मला अत्यंत तृप्ती मिळालेली आहे. त्यामुळे माझं पचन व्यवस्थित आहे. एकदा मी देवाकडे प्रार्थना करतो की तुझ्या गळ्यात अडकलेला लाडू पचू दे, तेव्हा तुझं काहीतरी होईल. बहारदार. ईशा फार गोड गेलंस, फार मस्त. प्रिया मस्त, फार गोड आणि फार सटल आणि फार मजेदार परफॉर्मन्स होता. आणि या सिरीजमध्ये तितकाच महत्त्वाचा वाटा असतो आमिरचा. आमिरच्या बँडसाठी पण टाळ्या. आणि त्याला पूरक अशी एवढीच इंटेन्सिटी बने लावतो, त्यामुळे त्याचंही फार कौतुक. मजा आली. वंडरफुल. सोनाली ताई. रमेश, तुला खूप दिवसांनी मी अशा सिटी लवरच्या भूमिकेत पाहिलं. फार आवडलास मला तू एकदम क्रिस्प आणि मजेदार होतास. आणि कुणाच्या बरं एवढा प्रेमात पडलायस असं वाटायला आम्हाला भाग पाडलंस तू. आणि ती ही जी वेंधळी प्रेमिका होती, फार आवडतेस मला प्रिया, जेव्हा तू वेंधळी असतेस. नॉर्मल असते. खूप मजा आली. व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप शुभेच्छा तुम्हाला Yes, yes, सगळ्यांना. thank you, thank you. थँक्यू. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी होस्ट रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्याच आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक कढई घेतो आणि त्यात विषयाचं तेल तापत ठेवतो. मग एक ताट घेतो आणि आलेल्या मान्यवरांचा बटाटा त्यात कुस्करतो. मग प्रेक्षकांच्या प्रश्नांचा साबुदाणा आणि माझ्या कवितेचा कूट घालून सगळं एकजीव केलं आणि कॉमेडीचे गोल गोल गोळे करून तेलात सोडले की झाला आपला गरमागरम साबुदाणा वडा तयार. मला 2 प्लेट द्या, माझा उपास आहे ना. लिहून घेते. मला बी 1 प्लेट लावा का. माझं तर कडेवरच लक्ष आहे. मोरे ऋषू
विमा अरे एक मिनिट जरा मला फक्त सांगा काय केलं तुम्ही आता जस्ट सर मी जर असं वेगळ्या पद्धतीने इंट्रोडक्शन दिलं सर असं अधूनमधून मी क्रिएटिव्ह रचत असते. हा नाही बरोबर आहे पण तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझा बटाटा कुस्करलात असं नाही टाळी तर मंडळी ममाची ओळख मी तुम्हाला नंतर करून देणारच आहे. मग मामा कोण तुम्ही मजेशीर मान्यवर तर यांची ओळख करून देण्यापूर्वी मला माहितीये तुमचे कर्ण पोपट माझ्यासाठी आतुर झालेत. कर्ण पोपट नाहीये ते कर्ण पिंपूट असतं ते कर्ण पोपट कुठले काय म्हणालात? कर्ण पिंपूट शी कसं वाटतं ऐकायला? अरे तोच खरा शब्द आहे तोच का कसा वाटतो ऐकायला कराल नाही नाही सर कर्ण पोपट कसा सुमधुर वाटतं कानांना. अरे हो सर पोपट भारी पण असतोय. हो असेल चांगला आहे पोपट छान पण शब्द कर्ण पिंपूट आहे तर कर्ण पिंपूट बरं बरं हे ममा म्हणतायत तसं समजून घ्या पण मला माहितीये तुमचे कर्ण हे ते आतुर झाले आहेत माझ्या संस्कृत कवितेसाठी. आज संस्कृत तुम्ही संस्कृत मध्ये कविता हो हो आणि विषयाला धरून आहे. आजच्या कवितेचं नाव आहे मिनिमलिझम. अरे वा 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 मिनिमलिझम 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 पावसात जाऊन भिजम आकाशात कडाडते विजम कडकड कडकड धडाम धूम आकाशात कडाडते विजम पांघरून घेऊन तुम्ही निजम. रिक्वेस्ट करते मी प्लीजम रिक्वेस्ट करते मी प्लीजम मिनिमलिझम 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 मिनिमलिझम. जबरदस्त अंगावर रोमांस बिलम. इशम मोरम जावं तिकडं. मी नाही जावं. काय हे? काय कुठल्या कार्यक्रमाला आलोय मी ऐका ना हा कार्यक्रम टीव्हीवर दिसतो का सीसीटीव्हीवर दिसतो सर असं काय म्हणताय सर टीव्हीवरच दिसतो. मग तसं वागा पण ना असं ना काय केलं तुम्ही आता निजम प्लिजम ही कविता होती का हो सर सर काल रात्रभर जागून मी संस्कृतचा अभ्यास केलाय. अरे मग नका जागू काय होतंय रात्रभर जागताय तुम्ही आणि नापास संस्कृत होतंय असं नका करू. आता पुढच्या वेळेस जर तुम्हाला संस्कृत मध्ये कविता सुचली तर ती खोल पुरायची उत्खननात पण सापडली नाही पाहिजे एवढी खोल हा नका असं करू आपण चर्चेला सुरुवात करूया का हो हो तर मंडळी हे जे आपले आजचे मान्यवर आहेत त्यांची ओळख मी करून देते. तर हे आहेत मिस्टर पृथ्वी कुत्रे. जोरदार टाळ्या. नाही नाव चुकलेलं नाव काय झालं? एडिट करायला सांगा त्यांना नाव चुकलेलं आहे नाव पृथ्वीक कु अत्रे असं आहे कुलदीप पत्रे वडिलांचं नाव माहितीये सर पृथ्वी कु अत्रे पण ते सर संस्कृतची संधी सोडवली सर कु अधिक अत्रे कुत्रे. नका संधी ही साधूच नका तुम्ही ही संधी काय होतंय तुम्ही ना एकट्या वेगळं संस्कृत शिकलेले आहात इतक्या वर्षात संस्कृतची जी कुत्तर ओढ होतीये ना ती फक्त तुमच्यामुळे होतीये नाही काल रात्रभरच केला. नका रात्र तुमच्या आयुष्यात आलीच नाही पाहिजे असं वागा नाही हा तर आपण ना लगेच चर्चेला सुरुवात करू हो. तर मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे सर. अत्यंत एकच आपले प्रेक्षक हा बोला ना काय झालं हा आजचा आपला जो विषय ना त्याच्याबद्दल जो मला प्रश्न पडलाय त्याच्याबद्दल बोलायचं आहे. अच्छा म्हणजे विषयाला सुरुवात करण्याआधी प्रश्न आहे तुम्हाला हो. सुज्ञ प्रेक्षक आपला आजचा जो विषय आहे हा. ना तो आहे हा. हेमा मालूजा आणि शमसुद्दीनच्या जेवणाची ताटली आण. काय म्हणजे मला कळलं नाही आपला आजचा विषय नाही हेमा मालिजा अरे नाही हॅलो ऐका तुम्ही मिनिमलिझमला हेमा मालिजा वगैरे वाचताय का नाही तसा नाहीये विषय वेगळा आहे मिनिमलिझम एक समृद्ध जीवनाचे तत्वज्ञान असं लिहिलंय तसंच लिहिलेलं आहे ते अरे बापरे मग आजचा विषय वेगळाच आहे म्हणजे काय अर्थच नाही मी जातो बाबा. नाही नका जाऊ प्लीज थांबा मला कळतंय हा विषय सर्वसामान्य माणसांसाठी फार वेगळा आहे पण मला तुम्हाला हे सांगायला आवडेल मिनिमलिझम हे एक वेळ परदेशी माणसांसाठी नवं असेल पण आपल्या भारतीयांसाठी ते नवं नाही आपण हे आपल्या नकळत करत आलोय मिनिमलिझम म्हणजे काय तर किमान साधनांसह जगणं कमीत कमी गोष्टींसहित जास्तीत जास्त आनंदी जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे मिनिमलिझम
दोन फार मोठे विचारवंत आहेत ज्यांचं पुस्तक मी आता मध्यंतरी वाचलं. ज्या पुस्तकाचं नाव आहे मिनिमलिस्ट. जोशुआ मिल्बर्न आणि रायन नोकोडेमस यांनी हे पुस्तक लिहिलं. मला सांगा, तुमच्यापैकी कुणी हे पुस्तक वाचलंय का? सर नाही वाचलं. मग हात का वर केलात तुम्ही? सांगितलं. जर नाही वाचलं ना, मग कशाला सांग. होय ते काय लिहिलंय जोशान रायबानं? जोशान रायबानं काय लिहिलंय? कोण जोशी आणि रायबा? मांडी मालिशचं पुस्तक लिहिलंय काय ते? कुठली मांडी मालिश? आता म्हणलं का तुम्ही? मांडी मालिश नाव नाहीये पुस्तकाचं. मग मिनिमलिस्ट असं नाव आहे पुस्तकाचं. आणि ते कोणी लिहिलंय? ते जोशुआ मिल्बर्न आणि रायन नोकोडेमस या दोन विचारवंतांनी लिहिलेलं आहे. फार मोठे मुळात हे विचारवंत जे आहेत ते त्यांच्या पुस्तकांमधून, त्यांच्या ज्ञानातून आपल्याला जगायचं कसं हे सांगत असतात. आता आपलं सॉक्रेटिस काय म्हणाले? कुत्र्याला हगवायला बाहेर घेऊन जायचं. हा, बिल्डिंग मध्ये चालणार नाही. कोण म्हणलं? सॉक्रेटरी. वा, आमच्या बिल्डिंग मधला सॉक्रेटरी परवाच मीटिंग मध्ये बोलला. अरे सॉक्रेटरी नाही, सॉक्रेटिस. मुळात सॉक्रेटरी शब्दच नाहीये ना, सेक्रेटरी शब्द आहे की नाही? सॉक्रेटिस वेगळा माणूस आहे सर. सॉक्रेटिस हा थोर ग्रीक तत्वज्ञ होता. काय सांगता होय काय? हा. म्हणजे तू आमच्याच भावकीतला झाला. कसं काय? ओ, मला सगळेच म्हणतात तू ग्रीक गॉड सारखा दिसतोस म्हणून. सॉरी टू से सर, पण तुम्ही ग्रीक गॉड सारखे नाही, ग्रीस लावलेल्या रॉड सारखे दिसता. सॉरी सर येस. मी येतो. का? तुम्ही खूप हसवताय. खाली बसा, खाली बसा. मी म्हंटल होतं ना हे मम्मा आहेत मजेशीर मान्यवर. गप्प बसा, जरा शांत राहा. तर पुन्हा विषयाकडे येतो मी. सॉक्रेटिस काय म्हणाला? द सिक्रेट ऑफ हॅपीनेस इज नॉट फाउंड इन सिकिंग मोर बट इन डेव्हलपिंग द कॅपॅसिटी टू एन्जॉय लेस. कुठे कुठे? दुसऱ्या स्किटचे डायलॉग विसरलो, पाठ करून येतो लगेच. बसा खाली, खाली बसा, खाली बसा. काय हे? त्याला काय अर्थ आहे? समजून घ्या तुम्ही. काय मी मराठीत सांगतो. सॉक्रेटिसचं म्हणणं काय आहे की बाबा जगण्याचा आनंद हा जास्तीत जास्त गोष्टी जतन करण्यात नाहीये, तर कमीत कमी गोष्टी आपल्या जवळ बाळगून आपल्या गरजा कमी करण्यात आहे. कळतंय का? त्याचं लग्न नसेल झालं बेण्याचं. बेण्या? सॉक्रेटिसला बेण्या म्हणतात? माझ्या बायकोला येऊन सांगा कमीत कमी जग आणि कमीत कमी गोष्टी वापर. अरे निबार हानील महिनाभर लादीव झोपील कुडकुडत. कमीत कमी जग. मी सांगतो तुम्हाला, बायकोला खुश ठेवायचं असलं नाही, लई सामान आणायचं घरी. कुठे शेल लागला ये साडी घेऊन घरी, आयो भांडी घरी. कुणा बाजूच्या समजा एखादा बेड बीड नको असेल आणायचा आपल्या घरी. सरवाडीत एखादी गाडी नको असती उचलून आणायची आपल्या घरी. घर भरायचं, बायको खुश. तुम्हाला सांगतो आमच्या घरात नाही 4 माणसं आहे ती, 12 कपाट आहे ती. की कुणाच्या गोळ्या कुणाच्या कपाटात असते ते कळतच नाही. कोण मी कोणाच्या बी गोळ्या खाते. हेच करायचं नाहीये आपल्याला. मग अरे मग काय, मी तेच सांग, मिनिमलिझम तेच सांगतोय मी. हे करायचं नाहीये. काय गरज आहे मला सांगा ना 3 माणसांसाठी 12 कपाटे ठेवण्याची? कमीत कमी गोष्टी वापरा, कमीत कमी गोष्टींमध्ये जगायला शिका. आता तुम्हाला हे पटतं का मला सांगा? एका घरात माणसं 4 असतात आणि टीव्ही 3 असतात. गरज काय? 3 टीव्ही वापरण्यापेक्षा 1 टीव्ही ठेवा, 2 देऊन टाका. नाही बरोबर आहे. आमच्याकडे 3 म्हातारे आहेत. 1 ठेवून 2 देऊन टाकले तर चालतील. अरे, वेड्यात का तुम्ही? हे काय सगळ्यांबद्दल नाहीये, हे सगळ्यांना अनावश्यक गोष्टी फक्त देऊन टाका. अनावश्यकच आहेत ते. थांबा. अमृतच्या राज्यातून माहिती आहे तुम्हाला? मला नाही माहिती. घरीवर बघा तुम्ही. मला नाही यायचंय तुमच्या घरी. प्लीज यांना शांत करा, प्लीज यांना शांत करा. नाही नाही, चिडायची गरजच नाहीये. वृद्धांविषयी बोलतायत ते, घरी येऊन बघा त्यांना काय असं नाही ना. कुठनं आणली ही माणसं? सर तुम्हाला सांगते आमची ही माणसं आहेत ना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं शोधून काढलेली आहे ते सगळे नग. मग ते कोपरे आत्ता जाऊन बुजवा. कौतुकाने नव्हतं विचारलं मी, कुठनं आणली ही माणसं? नव्हतं ते, कुठनं आणली ही माणसं? यांना कळतंय का हे काय बोलतायत? लक्षात घ्या, मिनिमलिझम कसं वर्क करतं ते सांगण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला. आता एक सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला. काय होतं ना, आपण आपल्या घराला ना आनंदाने जगण्याची जागा बनवतच नाही, आपण तिला साठवणीची जागा बनवतो. तेवढा आहे तेवढा आहे. हा. हे बघ काय होतं, घरात माणसं किती असतात? इनमिन 4 माणसं असतात, पण कप बशा किती असतात? 5 सेट.
6 सेट 10 सेट काय गरज आहे? 30 40 कप बशांची गरज काय 4 माणसांना? सोपं उदाहरण सांगतो आणखीन. पार्किंग जागा कमी पडायला लागली, गाड्या जास्त वाढायला लागल्यात की नाही? काय होतं, एका घरात 2 माणसं असतात, नवरा आणि बायको, पण गाड्या किती 3. गरज काय? एक माणूस 2 गाड्या वापरतो. तसं नका करू. 5 माणसांना सुद्धा एका कुटुंबातल्या 1 गाडी पुरेशी असते. आता जपान पहा, एवढा प्रगत देश आहे, पण तो काय करतो, एका कुटुंबात 1च गाडी. शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर. तिथे अजूनही सायकल वापरतात. तुम्ही सुद्धा सायकल वापरा. सर येस. मला सांगा, एक सिमेंटची पोती सायकलवर ठेवून मी पंजाबला किती वेळात पोचेन? का? मी नाईट ट्रक ड्रायव्हर आहे ना, पॉम पॉम. आणि सर सावधान, दुरिया बनाए रखना, आगे वाला कभी भी खडा हो सकता है. हे सायकलच्या मागे कुठे लिहायचं? अडकलात की नाही? पण मी काय म्हणतो, एवढं मोठं कसं लिहायला पाहिजे? तुम्हारा वादा सच्चा होता तो आज हमारा बच्चा होता, एवढंच लिहून ना. नाही ही बी मोठंच आहे की. त्यापेक्षा साधं लिहायचं, नजर हटीन बरगडी तुटी, विषय कट. समजून टाकायचं. मला या सगळ्यांचंच आवडलेलं आहे, पण मग ते हॉर्न ओके प्लीज ते कुठे लिहायचं? इथे कपाळावर लिही बावळट, इथे कपाळावर लिही. हे ब्रह्मकमळ उलट घातलंयस ना, त्याचं बाजूला कर आणि इथे हॉर्न ओके प्लीज असं लिही. आणि चालताना ना वाजवत फिर, टाणाना 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 अशी फिर. काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? माणसाला कळत नाही, आम्ही काहीतरी सांगतोय ना. तुम्हालाही नाही कळत सर, मी होस्ट आहे, अशी पद्धत आहे का बोलण्याची? अरे तुम्ही होस्ट आहात ना, मग तुम्हाला कळलं पाहिजे, विषय भरकटतोय. हो तेच बोलतोय सर मी मगापासून. आपला विषय खूपच भरकटतोय. एक्झॅक्टली. आजचा जो आपला विषय आहे ना, त्याच्याबद्दल जो मला प्रश्न पडलाय त्याच्याबद्दल बोलायचं. विचारा तुम्ही, पटकन विचारा. आजचा जो आपला विषय आहे, मालाडवाली मामी समुद्रावर जॉनीला तेल लावते. एक मिनिट, मला आता काही ऐकायचं नाही. मला हा विषय परत जाणून घ्यायचा आहे तुमच्याकडून. मालाडवाली मामी समुद्रावर जॉनीला तेल लावते. हा विषय आहे आपला. मालाडवाली मामी कुठल्या जॉनीला समुद्रावर जाऊन तेल लावते? का नाही चिडणार? अरे येते चिड असं चुकीचं वाचल्यावर. ऐका, हॅलो, काय लिहिलंय? मिनिमलिझम एक समृद्ध जीवनाचे तत्वज्ञान असं लिहिलंय. असंच लिहिलंय सर. या सॉरी. खाली बसा, खाली बसा. मूर्ख माणूस. या सर या. ते बौद्धिक मिनिमलिझम आहे या माणसांकडे. यांना कळत नाही हे काय बोलतात. लक्षात घ्या, मिनिमलिझम हे प्रत्येक गोष्टीत असतं. फक्त घरातल्या शोभेच्या वस्तूंमध्ये असेल का? तर नाही, कपड्यांमध्ये सुद्धा असतं. आता एक सोपं उदाहरण सांगतो. आपल्याकडे एखादी पॅन्ट असते, जीन्सची पॅन्ट किंवा साधी ट्राउझर. त्याचं बक्कल तुटलं की आपण काय करतो? बाबा बक्कल तुटलं, पॅन्ट फेकून देऊया. असं नाही करायचं. अशा वेळेस काय करायचं? बक्कल शिवून घ्यायचं. कशाला बकल शिवून घ्यायचा? करकोट असतो त्याच्यात अडकवायची पॅन्ट. त्यापेक्षा काय करायचं माहितीये का सर, मांडीमध्ये आहे की नाही, गच्च धरून ठेवायची पॅन्ट अशी, असं चालायचं. पडतच नाही, मला माहितीये, मी केलं होतं तर. अरे मूर्ख आहात का? बसा जागेवर, बसा बसा. बसा जागेवर. युजलेस. काहीतरी उपाय सांगतायत. गपचूप बक्कल लावा, विषय संपवून टाका. मूर्ख कुठचे. हे फालतूचं बडबडताना हे कमी करा. ह्याच्यात सुद्धा मिनिमलिझम आणा. ह्याच्यात पण पाहिजे. हा, कमीच बोला. मी काय म्हणतो सर, हा. म्हणजे आता आय लव्ह यूच्या ऐवजी चल एवढं म्हटलं ते चालेल मग. नाही पण चल पण लय मोठं होईल. मोठं होय. ये अरे करे हे कराल तुम्ही? कोण आहात तुम्ही? जरा शांत बसा. कळतंय काय माफ करा सर, तुम्ही? माफ करा. नाही ते मी करायचंय की नाही पुढे चर्चासत्र? करायला तर हवं सर. शेवटची 5 मिनिटं राहिली, पटकन संपूया. मूर्खपणा करतात. एक काम कर, मला ना ही माणसं ना थेअरीच्या लायकीची नाही आहेत. जस्ट बिकॉज आय एम प्रोफेशनल, मी हे सेगमेंट संपवणार आहे. तुम्हाला 4 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. ह्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याचा साठा आपल्या घरात का होतो याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? याचं कारण तुम्ही स्वतः आहात. कारण तुम्हाला नाही म्हणता येत नाही. काय होतं, कधीतरी कुणीतरी तुम्हाला सांगतं की अरे सेल लागलाय, चल आपण काहीतरी खरेदी करायला जाऊ. दिसतं काहीतरी चांगलं, ते गरज नसते त्याची, पण चांगलं दिसतंय म्हणून घेतो. लक्षात घ्या, तुमच्याकडे असलेल्या अनावश्यक गोष्टी एखाद्याची गरज असू शकतात. ते त्याला मिळवून द्या, तुमच्याकडे नका ठेवू. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही करायची ते म्हणजे नको म्हणायला शिकायचं. की बाबा मला हे नको नको.
नको, कळलं? आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. नको. मी काय सांगतोय ते ऐका. नको. अरे तुमच्या भल्यासाठी सांगतोय. मरा मग, मरा मरा सगळे. नको नको करताय, बावळट आहात का जरासे? नको म्हणजे माझं मलाच सांगाल का? अनावश्यक गोष्टी नको म्हणालोय ना मी. मला कुठे नको म्हणताय? चर्चेला बोलावलाय ना मला, बावळटांनो. मला बोलायचंच नाहीये या माणसांशी. तो एकटा माणूस ना मागे मगापासून शांतपणे माझी चर्चा ऐकतोय. सर, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. कम ऑन बनाय. टिंग. म्हणजे सर ते मिनिमलिझम आहे ना, खरं तर मी टिंग टॉंग करणार होतो, पण विषयाला धरून टिंग एवढंच केलं. खूप चिड येते हा, खूप चिड येते. पण हा माणूस पहिल्यांदा चुकलाय म्हणून मी परत तुम्हाला सांगतो, जेन्युइन प्रश्न असेल तर प्लीज विचारा. सर जेन्युइन प्रश्न आहे सर, खरंच. Yes. म्हणजे सर मी मिनिमलिझम पाळणारा माणूस आहे सर. गुड. म्हणजे मी ज्या ब्रशने दात घासतो ना सर, त्याच ब्रशने मी केसांना डाय पण लावतो सर, आणि त्याच ब्रशने बूट पॉलिश पण करतो सर. पण प्रॉब्लेम आता असा झालाय ना की सकाळी ब्रशने दात घासता घासताना मला बेसिन पण साफ करायचं असतं, तर त्याच ब्रशने एका वेळेला 2 कामं मी कशी करायची ह्या विवंचनेत मी पडलोय. तर मी काय करू सर? ही विवंचना वाटते तुला? मग तू एक काम कर बाळा, तू आहे ना सकाळी दात घासताना ना बेसिन आधी तोंडात घे असं, आणि असं घास सगळं असं. बावळट आहेस तू, बावळट मूर्ख माणूस. म्हणजे एका प्रश्न एवढं करतोय हा. म्हणजे त्या एका ब्रशनी दोन्ही कामं आपल्याला करता येतात? 2-3 कामं करता येतात. म्हणजे असा ब्रश आहे? मिळतो बाजारात. काय सांगतो? हो. म्हणजे मला पण पाहिजे, मला गरजेचं आहे. मला- घेऊया ना आपण, मला माहिती आहे. आहे माहिती आहे. हो, हो. मला पण एक घेऊन मला टाकायचं. पण पाहिजे. ब्रश पाठ खास दात घासा. मला पण दात मला माहिती आहे, घासून चला एक ना. मी पण. अरे हे ओळखीचं आहे. ओळखीचं माझं. अरे हे मिनिमलिझम मला पण ते आयब्रो साठी हवाच आहे. अरे ही अस्वच्छता आहे. हॅलो. फारच महत्वाचा विषय. सुंदर. मी पण मिनिमलिझम इम्प्लिमेंट करणार आहे. मस्त. बोला. नको. थँक्यू. अफलातून तुम्ही सगळे इतकं एन्जॉय करता या सिरीजमध्ये, आणि असं पर्टिक्युलर कुणाचं कौतुक करायचं ना, पण एक एक असे नग ज्या ज्या कोपऱ्यातनं निवडलेत, ते कोपरे बुजवायचे नाहीत. मला त्या कानाकोपऱ्यात जाऊन बघायचं तिथे काय आहे, कुठनं आलेत हे नग. अफलातून, इन्क्लुडिंग रसिका. म्हणजे तू सुद्धा जो सुरुवातीचा बावळपणा जो करतेस तो इतका वाखाणण्याजोगा असतो की क्या बात आहे. आणि पीपी तुझं सगळ्यात जास्त कौतुक, कारण हे सगळे त्याच रूपात असतात. तू वारंवार वेगळ्या रूपात येतोस आणि वारंवार आम्हाला वेगळ्या भूमिकेची अनुभूती देतोस. त्याबद्दल तुझं विशेष कौतुक. ला जवाब सिरीज आहे, आणि या सिरीजचं मिनिमलिझम कधीच होऊ नये अशी देवाकडे प्रार्थना. वा 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 वा. सोनाली ताई. तज्ञम सल्लम. आउटस्टँडिंग. खूप मजा आली. व्हेरी वेल डन. Yes. वा 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 वा. जबरदस्त. थँक्यू उलट ब्रह्मकमळ अँड बॉईज. थँक्यू. 37 पुढे 937. झाला. किती टोटल झालं सांगा? 21,589. अरे बापरे. एवढा खर्च झाला या महिन्यात? नाही नाही नाही, आपल्याला खर्चाला आळा घातला पाहिजे हा. म्हणजे आता या महिन्यात आपल्याला 5,000 पण बाजूला काढता नाही येणार हो. ठीक आहे का, म्हणजे आहे आता या महिन्यात होता खर्च तेवढा. तुझा हळदी कुंकू होतं, वाण वाटलेस ना सगळ्यांना, पण ते वाटावे लागणार. ज्यूटच्या बॅगा आणि ते सगळं वाटलेस. मग ते वाटावं लागणार. त्यानंतर तरी 2दा गावी जावं लागलं. झाला खर्च या महिन्यात. आता ठीक आहे झाला, पण आपण ह्या महिन्यात आता बास झालं. या महिन्यापासून आपण कात्री लावूया नाही, खर्च. नाही, लावूया लावूया ते लावूया. साखर आहे ना खूप होते. नाही नाही, बरोबर. हो आपण आहे ना 5 किलोची 3 किलोच करूया हो. साखर. नाही, नाही, बरोबर. आणि तसंही डॉक्टरांनी सांगितलंय ना तुम्हाला वजन कमी करायला. हा, तर आपण जरा चहावर पण जरा कंट्रोल करूया. आलीस एकच वेळ. माझ्या चहावर आलीस. काय ग एवढं काय ग, दिवसात ना 4-5 कप, 10-12 कप होतो मान्य ना, आहे, पण मग आता साखर- मला लागतो चहा. असं कसं लागतो? आपल्याला वजन कमी करायचंय ना. एक काम कर, आपण तेल कमी करूया. तेल तेल तेल. बापरे, 5.5 लिटर महिन्याला तेल लागतंय. अगं तेलाचा आणि पेट्रोलचा भाव सेम झालाय. नाही नाही, तेल कमी करायचं. तेल कमी करायचं. तेल कमी करूया. बघा कमी हो, करायचं. हो. मला परत बोलायचं नाही उद्यापासून. नाही नाही, तेल कमी. मला भजी खावीशी वाटतायत तळून दे,
मला कुरड्या खाव्याशा वाटतात तळून दे. आज कोंबडी वड्याचा बेत करूया मस्त. परत बोलायचं नाही मला. नाही तेल नाही कमी करायचं, तेल राहू दे. आता कसं आता कसं तेल नको कमी करायला. एक काम कर, ते भात कमी करूया. भात का कमी करायचा? भात कमी करूया, गहू लागतात. नाही 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 असं बाबा थांब ना बाळा. मला जरा 25,000 द्या ना. किती किती हवे? मला जरा 25,000 द्या ना. बाळा आधी सांगायचं ना. सकाळीच बँकेतनं काढून आणलं. एक मिनिट, मागच्या खिशात आहेत बघ, हात टाक. मागच्या खिशात आहेत, हात टाक. Love you. इथे बाप खर्च 20,000च्या खाली आणायचा बघतो महिन्याचा, आणि तुला 25,000. बाबा तुझ्या त्याचा हात काय करताय तुम्ही? हे किती अघोरी माणूस आहे खरंच. 25,000 रुपये मागतो. 25,000. थांबा जरा 2 मिनिटं. काय काय झालं बाळाला? अय गो, लागलं का रे सोन्या? मम्मी मला कळालं काय दगडाखाली हात आल्यावर काय होतं ना ते कळलं मला. काय चुकीचं बोलतोय तो? खूप लागलं का रे सोन्या? खूप लागलं. मम्मी मम्मी बघ 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 वरवरनं पांढरं पांढरं पडलं मम्मी. नख आहेत ती, नख. ती पांढरी काय नख आहेत ती. भाऊ जरा कशाला हवेत 25,000? इकडे शांत कशाला हवेत 25,000? सांगतो, थांबा बाबा थांबा. सांगतो रे बाबा, सांगतो. मला बोल प्लेला जायचंय. हो. काय बोल प्ले म्हणजे ना, बोल प्ले बँड आहे मम्मी, बँड. दुक 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 दुक. बँड बघायला 25,000 कशाला पाहिजे रे? एरियात आहे ना बुलबुल ब्रास बँड पथक, तिकडे जायचं. शनिवारी ब्रिज खाली भेटतात, वाजवत असतात, कळलं? तिकडे जाऊन बघायचा तो. 25,000 कशाला हवेत? नाही, हे बरोबर बोलतायत बाळा. आपल्याकडे पण दर आठवड्याला काही ना काही सोसायटीत कार्यक्रम असतो. तिथे वाजत गाजत असतं, तिथे जा आणि तिथे नाच ना. अरे नाही मम्मी. ते आता तर हल्ली आता लग्नाचा सीझन पण आलाय ना बाळा. वरातीत नाचायला जा. तिथे आता मोठे मोठे बँड पण मागवतात. मम्मी मम्मी ऐक ना, तुम्ही जो बँड सांगताय ना तो वेगळा बँड आहे. वेगळं आहे? मी सांगतोय ना मम्मी, तो साधा सुद्धा बँड नाहीये. मग कॉन्सर्ट आहे मम्मी, कॉन्सर्ट. बघा स्टेडियम मध्ये असतं ते. फॉरेन वरनं लोक आले आहेत. इंग्लिश कॉन्सर्ट आहे, इंग्लिश. पोरी आहेत ना मम्मी, पोरी बेशुद्ध पडतात. अरे एवढं होतंय? मग धुक 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 धुस. चांगलंय हे. काय हे ते आहे ते चांगलं देशातलं आहे, बाहेरच्या आहे. याचं इंग्लिश सुधरेल ना, मग चांगलं आहे ना. म्हणून तर 25,000 ना. मग जरा भविष्याचा विचार करा हो त्याच्या. रेडियस काय ग? काय? त्याचा आणि इंग्लिश गाण्यांचा काय संबंध? हो त्याला त्याचं जायचंय बघा. अगं वरातीत आला बाबूराला वन्स मोर देतो हा. मम्मी यार, कंटानं वाजलं, मटानं शिजलं, याचं फेवरेट गाणं. तू काय करणार आहेस? ऐका ना. इंग्लिश गाणे तू काय करणार आहेस तिथे जाऊन? मम्मी काय करणार आहेस? काय बोल. बोलतो मम्मी मला तिकडे जायचंय यार. का पण एवढं काय मम्मी त्याच्यामध्ये? माझ्या पिढीची सगळी लोक आहेत ना, सगळी तिकडे जातात मम्मी. सगळे जातात बघा. मम्मी जातात. मी जर नाही गेलो ना तिकडे मम्मी, नाही गेलं तर मला डिप्रेशन येईल मम्मी. डिप्रेशन का? मला ना डिप्रेशन येईल मम्मी. माझा न्यूनगंड वाढेल मम्मी. बाई गंडाला आजूबाजूला पण फिरकून येणार नाही तुझ्या. नाही वाढला ना मम्मी, मी घर सोडून जाईल मम्मी. किचन तिकडे किचन आहे. नाही तू कुठे आता ना जायचं? एकदा मला न्यूनगंड सापडू दे. नाही नाही त्याला याच्या टी शर्टचा कलर द्यायचा आहे, लाल करायचा आहे मला. काय बोलताय ना तुम्ही? काय साला महिन्याभरापूर्वी काय शब्द सापडला न्यूनगंड, महिनाभर तोच घेऊन बसलायस. जावा तुम्ही, तुम्हाला काय कळणार न्यूनगंड. एक मिनिट मम्मी. काय बाई मम्मी, 25,000 होते ना, त्याचे 35,000 झाले. बापरे, पैसे वाढले मम्मी. वाढले का? बघा चांगलं 25,000 काम होणार होतं, झाले ना 35,000. अगं पण मी देणारच नव्हतं 25,000. मला काय करायचं त्याचं? 25,000चे 35,000 झाले ते. मी जर तिकडे नाही गेलो ना मम्मी, तर माझे सगळे मित्र मला चिडवणार मम्मी. याला तिकीट नाही मिळालं बोल प्लेचं. मित्र एकदा भेटू दे मला, नाही त्यांना उलटा केला ना बघ मी ते काय करू. कसे बोलतात मम्मी? सांग ना यार तू यार. काढायचं तुम्ही जरा शांत व्हा. जरा बसा इथे 2 मिनिटं. माझं ऐका जरा, शांतपणे ऐका माझं. बोल. साधा सुधा कार्यक्रम नाहीये तो. तुम्हाला लक्षात येतंय का? तुला कळलं? मला कळलंय. बोल. बेशुद्ध होण्याचा कार्यक्रम आहे. बापरे. इथे ह्याच्यावर स्टेडियम वर येतात सगळे फिन्स्टाच्या.
इंग्लिश 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 मध्ये बोलतात एकमेकांशी त्याच्यामुळे त्याच्यात बँड वाजतो सगळ्यांचा. तर तिथे हे होतात, देशाच्या बाहेरून येतात लोक आणि हे करतात, वू वू करतात सगळे. बापरे. मग माझ्या मुलाला सगळे त्या मुली बेशुद्ध होऊन वू हे करणार. अख्ख्याच्यात वू 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 एवढंच बरोबर केलं. कळतंय तुला? तुम्हालाच कळत नाहीये. मग मी सांगते ना तुम्हाला, त्याच्या भविष्याचा थोडा तरी विचार करा. तिकडे इंग्लिश गाणी आहेत, थोडीशी ज्ञानात भर पडेल ना त्याच्या. हा? उद्या बोलायला नको आपल्या मुलाने. काय? साधा माझ्या आई वडिलांनी ऑर्केस्ट्रा पण दाखवला नाही मला. अगं पण हा कुठला ऑर्केस्ट्रा आहे ज्याचं तिकीट 25,000 आहे? आई गो मम्मी, डायरेक्ट 20 वाढले, 20,000 वाढले. वाढले? 35 होते ना, त्याचं डायरेक्ट 20 म्हणजे 55 झाले मम्मी. ए बाळा, 55चं काय सांगतोय? ऑर्केस्ट्रा हमने देखे बचपन में. बाबा बाबा नको प्लीज. कानपड बन का बस. ऑर्केस्ट्रा आपण पाहिलेत हा, आणि 5,000 रुपयाच्या तिकिटात पाहिलेत. बऱ्याचदा तर त्या दामोदरच्या डोअरकीपर काकांबरोबर, काय काका ओळख दाखवून डायरेक्ट फुकट पण घुसलो यात. काय आमच्या काळात ऑर्केस्ट्रा होते. शहनशाह, झंकार वेट्स, कलाकार. अरे सुदेश भोसलेची सही घेतली होती इथे, मला अजून आठवते. कांचन बाबला दोघांना असे हात मिळवले होते एकत्र. अरे प्रदीप शिंबीच्या ऑर्केस्ट्रा सलग 8 वेळा पाहिले होते. आणि हे कुठलं ऑर्केस्ट्रा? 25,000चं तिकीट. तोंडानेच गातात ना की कुठून गातात? मग कसे बोलतात यार मम्मी? मम्मी मला जायचं यार तिकडे यार मम्मी. चल मी देतो पैसे तुला, मी देतो पैसे. मला एक इंग्लिश गाणं ऐकव. ऐकव इंग्लिश गाणं ऐकव. येतं त्याला, तुम्ही बसा. थांब येतं. ना. ऐकव. बसा सीट. आठवतोय तो? ऐकव चल. बसा तुम्ही. इथे आठव लवकर बोल. ऐकव. बर. Shining in the setting, some like Paul upon the ocean. Come on, feel me. Come on, feel me. Hanging on the lava, making another shining. Come on, feel me. Come on, feel me. वा वा वा, किती छान ग माझं बाळ. येतंय त्याला. आता ही जी तोंडात सुपारी फिरवलीस ना, याचा अर्थ सांग. अर्थ सांग. हे ऍटिट्यूड नको दाखवू, अर्थ सांग. सांगतो. Shining in the setting, some like Paul upon the... नाही येत. बघितलं? इंग्लिश गाणी ऐकायला चाललाय. एक इंग्लिश गाणं सोड, छोटी इंग्लिश कविता म्हणून दाखव. इंग्लिश पोएम. कविता कविता. कवी ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर. जाऊ दे ना यार. हवा वंडर जाऊ दे ना यार. ऐकलं याचं इंग्लिश? आणि हा चालला इंग्लिश कॉन्सर्टला. ऐकतेस ना? गांगरलाय. गांगरलाय नाही, भरकटलाय. आणि हा नाही, याची अख्खी पिढी भरकटली आहे. कोणतरी आपला काहीतरी कुठून तरी ट्रेंड आणतं आणि सगळ्या मूर्खासारख्या त्याच्या मागे लागतात. काय इतरांच्या फिन्स्टा स्टोरी बघतात, ते आपण पण टाकली पाहिजे म्हणून घुसतात. मी सांगतो ना, त्या कॉन्सर्टला जातात ना, त्यातल्या 50% लोकांनी त्या बँडची पहिली गाणी ऐकली पण नसतील. सगळे जातात म्हणून हे पण चालले, बाकी काही नाहीये. काय ते आपलं 4 तास एकदा आत घुसलं की शी नाही शू नाही. लघव्यात तुंबून कसले रे एन्जॉय करतात तुम्ही? हा, गाण्यांचे कार्यक्रम आम्ही एन्जॉय केलेत आमच्या काळात. काय गाणी असायची. हा, रफी साहेब, किशोर दादा, लता दीदी, तासन तास गुंतून जायचो आम्ही. आमच्याही डोळ्यात पाणी यायचं, पण त्यांची गाणी ऐकून, तिकिटाचं दर ऐकून नाही. नाही, हे बरोबर बोलतायत हा बाबा. खरंच लग्नानंतर आठवत आहे ना, आपण किती कार्यक्रमाला गेलो. आपण रवींद्र साठेंचा कार्यक्रम बघितला होता, आपण हृदयनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम पण विठ्ठल उमापांच्या कार्यक्रमाला तर किती मजा आली होती. वा वा. छान असा केसात गजरा माळायचा, छान साडी नेसायची आणि बाबांच्या मागे असं स्कूटरवर बसून थिएटरला जायचं आणि मग गुंग होऊन त्यांची गाणी फक्त ऐकत बसायची. काय मज्जा यायची हो त्यावेळी खरं. आणि इंटरव्हलला तो वडा आणि समोसा. मला तो दामोदरचा वडा खूप आवडायचा. आणि त्यानंतर पुन्हा दुसरा अंक मनसोक्त गाणी ऐकायची आणि मग छान एकदम आनंदाने घरी यायचं. मज्जा यायची. काय दिवस होते ना. तर ह्यांचे कार्यक्रम लाजा नाही वाटत का रे? सॉरी बाबा, तुमचं परफेक्ट आहे बाबा. सॉरी बाबा. सॉरी. कळलंय त्याला. शांत. हा हॅलो पृथ्वी. हा भाई मी नाही येत आहे. हा मान्य आहे 75 झाले. अरे माझा बाप 25 द्यायला कचकच करताय, 75 कुठे देणार? ते काहीतरी ते इंटरव्हल वगैरे काढलं रे, बडे बिडे सगळे काढले. आज जा आज जा. मी जरा याला ओल्ड प्ले दाखवतो. नाही अहो, पण ओल्ड प्ले बघणार? ओल्ड प्ले म्हणजे पट्टा बघूया आता. मम्मी आता मी याला. मम्मी बाबा, मम्मी नको.
वा 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 वा. त्याच्या टी शर्टवर लिहिलंय गुड थिंग्स टेक टाइम म्हणून, पण तुम्ही अत्यंत चांगली गोष्ट फारच कमी वेळात समजावून सांगितलीत. बहारदार, मस्त. प्रसाद दा. अप्रतिम. फार मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मजा आली. आणि पश्चात तुझ्या वर्णनामुळे ॲक्च्युली त्या काळात गेलो मी पण. आणि खरोखरच बरेचदा असं होतं की आपण आपल्याकडच्या जे खरे स्टार्स आहेत कॉन्सर्ट्सवाले, जे जे ज्यांना म्हणजे त्यांची महती आपण खूप छोटे होत, त्यांना विसरतो आपण या परभाषिक पगड्यामुळे किंवा त्यांच्या संस्कृतीमुळे. म्हणजे ते वाईट आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण त्याच्या आधी आपण आपल्या संस्कृतीतल्या आपल्या कलाकारांची माहिती मिळवली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, मग तिकडे गेलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही किंवा मला ते आवडत नाही असे नाही. तोही कलाकारच आहे किंवा तेही कलाच सादर करतात, पण फार महत्त्वाचा विषय होता आणि तो त्या पिढीला झपाटून टाकलेला आहे अशा काही कलाकारांनी, आणि त्याच्यावर भाष्य टाकणारं हे प्रहसन होतं. त्यामुळे मला फार महत्त्वाचं वाटलं. छान सादरीकरण, मजा आली. थँक्यू. सोनाली ताई. फारच मस्त. हे ज्यांनी लिहिलंय तो विनायक पुरुषोत्तम आज आपल्यात आहे ना, तो आज आलाय सेटवर. त्याला बोलवूया का आपण? हो चालेल. कल्पना पण त्याची आहे आणि लिहिलंय पण त्यांनी. जोरदार टाळ्यांनी विनायक पुरुषोत्तमचं मंचावर स्वागत करूया. विनायक फारच मस्त. कारण ही ज्या माणसाला जाणीव आहे की काहीतरी फार चांगलं होतं आपल्यामध्ये, त्याला आपण विसरत चाललोय आणि नवीन येणारं जे वारं आहे त्याची भुरळ आपल्याला पडत चालली आहे. जे विदेशी आहे, परदेशी आहे, तो मुद्दा वेगळा, पण आपल्यातलं आपण काहीतरी विसरत चाललोय. तो मला फार आवडला. ओल्ड प्ले हे जे तू कॉईन केलं होतंस ते मला अतिशय आवडलं. फार छान सादर केलं तुम्ही तिघांनी. लिहिलंय विनायकनी हे कळलं, सादर तुम्ही करताय हे कळलं. ऍक्शन डिरेक्टर कोण होते या? नाही, ही जी बसलो त्याच्या हातावर ती मुवमेंट विनायकने लिहून दिली होती. नो डाऊट. फारच मजा आली बघताना आणि ते तुम्ही इतकं सुंदर सादर केलं. त्याच्या हातावर जे बसलास ते आणि नंतर ती बसवली, खिशातला हात नंतर जो बसवली. पकडलास, फारच मजा आली. मस्त. थँक्यू. आणि मंडळी, आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.